सोबत थेट जोडलेले आहेत दिनेश। उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक असं उत्तर आलेलं आहे, काय सांगाल? बघा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या विषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यापासूनच सकारात्मक भूमिका घेतली आहे। म्हणजे गेल्या 2 महिन्यातल्या घडामोडी जर बघितल्या तर राज ठाकरे यांनी मुलाखतीत युतीचा किंवा मैत्रीचा प्रस्ताव ठेवणं आणि त्याला लगेचच उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक असल्याचं सांगणं आणि गेल्या 2 महिन्यात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, सुनील प्रभू आणि खुद्द आदित्य ठाकरे यांनी जो महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावर विचार करत असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर येण्याचा विचार करत असेल, तर त्या बाबतीत आपण सकारात्मक आहोत असं वारंवार या तिन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना आज पत्रकार परिषदेत हा प्रश्न TV9 मराठीनं पुन्हा एकदा विचारला की सकारात्मक पाऊल या पलीकडे काही घडत नाही आहे, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का? त्यावर उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं होतं की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल आणि लवकरच तुम्हाला बातमी मिळेल। म्हणजे जी प्रसारमाध्यमांना ही उत्सुकता आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे? बघा, मराठी माणूस हा थोडासा भावनिक आहे आणि जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाचा विषय येतो त्यावेळेस हा अधिक भावनिक होतो। यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचंही आता तेच म्हणणं आहे आणि अलीकडच्या काळात आंदोलनं असतील, कार्यालयांची उद्घाटनं असतील, आपल्याला हे दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे साहजिकच नेते काही म्हणत असले तरी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि उद्धव ठाकरे यांनी आजही या प्रश्नावर सकारात्मक असंच उत्तर दिलेलं आहे आणि या सगळ्याचं गूढ लपलेलं आहे ते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या एकूण स्ट्रॅटेजीमध्ये। बघा, मराठी माणूस जो अत्यंत भावनिक आहे त्याला हे दोन्ही पक्ष, ज्यांचा बेस हा मराठी माणूस मतदार आहे, या मराठी माणसाला दुखावू इच्छित नाही। जो कोणी या प्रकरणामध्ये माघार घेईल तो निश्चितच मराठी माणसाच्या मनात एक नकारात्मक संदेश त्या पक्ष किंवा त्या नेत्याबद्दल जाऊ शकतो। त्यामुळे हे दोन्ही पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद येतो आहे, पण मनसेकडून हे म्हणणं आहे की 2014 आणि 2017ला त्यांना तितकासा चांगला अनुभव शिवसेना, त्यावेळेसची शिवसेना याकडून आला नाही। त्यामुळे आता ते ताकही फुंकून पिता आहेत, हात जीभ पोळलेली आहे। त्यामुळे युतीचा प्रस्ताव पाठवावा असं मनसेकडून वारंवार सांगितलं जात आहे। खुद्द अमित ठाकरे ही म्हणत आहेत की दोन्ही भावांनी एकमेकांशी बोलावं, कारण दोघांचेही नंबर एकमेकांकडे आहेत। आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, अशा ज्या प्रतिक्रिया अलीकडच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या त्यातून असं दिसतं आहे की येस, उद्धव ठाकरे हे याविषयी सकारात्मक आहेत, पण मनसे म्हणतं आहे की तुम्ही प्रस्ताव पाठवा। काही बिहाइंड द कर्टन संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे पडद्याआड काही घडतं आहे आणि उद्धव ठाकरे नकारात्मक कुठलाही संदेश किंवा सूचना जाऊ देऊ इच्छित नाहीत आणि त्यामुळे आज या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सकारात्मक घेतलेली आहे। पण आता हेच पाहायचं आहे की 2 भाऊ एकमेकांशी थेट कधी बोलतात, थेट भेट होते, फोनवर एकमेकांशी बोलणं होतं आणि पुढच्या घडामोडी